देवा खंडोबा, तुम्ही मला वचन दिलं की मी तुझ्या घरला येणार, ह्यातच मला समज मिळालं बघा। अजून काय हवं असतं एखाद्या भक्ताला? मला तुमच्यासाठी काय काय करायचं हे सारं मी आता ठरवत्या। तुम्ही माझ्या वाड्यावर येणार म्हणून समदा वाडा नव्यानं सारवणार आहे बघा म्या। आता तुम्हासनी काय आवडतं काय नाही आवडत ते मला नाही ठाव देवा, पर म्या जे जे करल ना ते समजा तुम्हासनी नक्की आवडल बघा। माझा पाडा, हतली लोक, माझा वाडा, माझ्या हातचं जेवण समजा आवडल। बरं देवा, मला महाराजांनी सांगितलंय की तुमच्या पिंडी समोर दिवा लावत जा, जो कधी भी इजणार नाही। शिवशक्तीचा भाव मनात ठेवून मी आजपासून हा दिवा लावत आहे देवा। सगळे दिवे मालवले तरी हा प्रकाश कुठून येतोय? मला तर प्रकाश मंद असेल तरच झोप येते। आता या प्रकाशात मला कशी झोप लागणार? माझा इथे डोळ्याला डोळा लागत नाहीये। तुम्ही काय करत आहात? मला तुमची आठवण येते। या भूमीवर आपल्या विवाहाची वेदिका आहे, आकाशाचा मंडप आहे, ग्रह नक्षत्र, चंद्र, सूर्य, तारे हे उपस्थित आहेत। त्यांच्या साक्षीने सप्तपदीच्या पहिल्या फेऱ्यात मी तुला असे वचन देतो की केवळ याच जन्मी नाही तर अनंत काळापर्यंत तू माझी अर्धांगिनी राहशील। काय मागावं कळना झालंय, पर मला असं वाटतं की तुम्ही एकदा माझ्या घरला यावे। मला असं वाटतं की मी तुम्हाला जेवायला घालावं। ठीक आहे, यानंतरच्या पहिल्या पौर्णिमेला मी तुझ्या घरी येईन। आपली आणि बानूची भेट झाली हे ठीक आहे, परंतु आपण बानूला घरी भेटण्याचे वचन का दिले?
काय करावे? आत्ता या क्षणी या प्रकाराबद्दल मी खंडेरायांना सांगावे का?